बरोबर आहे. मोठ्या कशी मुलाची ठीक आहे, ते पण मी घेईन. गाईला आता बडी मुश्किलनं थांबावं लागतं ताई, पळाली येईल येईल. गायीला बोलवायचं आहे, बोलवतो. सुरुवातीला असं होईल, मग छान बोलाल. नाही, कसं माहिती आहे का, एकाकडूनच जर मीच बोलत राहिलो, ते रेडिओ बघितला का, रेडिओ वन स्पीच साईड है ना, ऑल इंडिया रेडिओ एका साईडनं बोलत असतो, दुसऱ्या साईडनं मग तुम्ही क्वेश्चन्स विचारले तरच मग ते रेडिओवरनं आपलं कसं आहे टू वे स्पीच होईल. मग कशी आहे ती? ठीक आहे गाई रुपाली ताई ठीक आहे. हां, हा माझा बघा, हे अन्वे बेळगावी आहेत. हे म्हणजे जेवढं पण नाव घेतो हे ॲक्च्युली प्रोफाईलचे नाव आहेत, त्यामुळे मी प्रफिक्स सफिक्स काही लावत नाही. त्यामुळे मला पण काही माहीत नाही की ह्या मोठे आहेत लहान आहेत, तर कुणी वाईट वाटून घेऊ नका. मी प्रफिक्स सफिक्स लावत नाही त्यांना. यांनी एक विषय मांडलेला आहे, आर्मी वाईफबद्दल, जे गावी राहतात त्यांच्यासाठी काहीतरी बोला. मी पण गावी होते, हजबंडला सोडून राहायची, खूप दुःख होते. अहो, दुःख फार मोठं दुःख आहे, याच्यावरती मी सब्जेक्ट घेईन. गायू कसे, गायू एकदम छान आहे. हां, पूजा पवार, शेअर मार्केटची माहिती द्या दाजी. अच्छा, भारी केलं तिला. पूजा पवार म्हणजे शेअर मार्केटिंग करत आहेत. हां, ठीक आहे. कुठलं शेअर मार्केटिंग, तर तुम्हाला मी सर्व सांगेन शेअर मार्केटिंगची. म्हणजे तुम्हाला कसं निफ्टी पाहिजे या तुम्हाला शिप पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटिंगचे म्हणजे कुठली पाहिजे ते जर मला एक ॲक्युरेट माहिती करून देत असाल ना, म्हणजे तुम्हाला मग मी सांगतो. मग तरी पण मी शेअर मार्केटबद्दल सांगेन, पण मॅक्झिमम लोकांसाठी जर शेअर मार्केट असलं की मग मी जर शेअर मार्केटिंग जर तुम्हाला सब्जेक्ट दिला, मग ते काय करणार माहिती आहे का, मग बाकीच्यांना बोर वाटेल. कारण की शेअर मार्केटिंग असा विषय आहे, मी जे काही पॉईंट्स देणार आहेत त्याच्याबद्दल, तर ते म्हणणार की हे काहीच चाललं आपल्याला काहीच कळत नाही. कारण की ह्याचे मॅक्झिमम लोक कसे गावाकडचे आहेत. तरी मी पण शेअर मार्केटिंगबद्दल तुमचे पॉईंट्स काही कव्हर करण्याचा प्रयत्न करेन पुढच्या वेळेला. नाही, एक पॉईंट बघा, हे निमो आरवने एकदम, हां, निमो आरवने याने विचारलेलं आहे, 1 तास घ्यायचं, रिलॅक्स, खास जगायचं. हां, हे काफी फ्री माइंडच्या दिसत आहेत ह्या. अर्चना ताई आहेत त्या, अच्छा, मला उठवणाऱ्या. हां, त्यामध्ये रिलॅक्सेशन कसं असतं माहिती आहे का, तुम्ही हे मनात ठेवलं पाहिजे की आपण प्रत्येक हा जीवन दिला आहे ना, तर जीवनाचा एक अर्थ आहे. आपण का जगतो, कोणासाठी जगतो, मग त्याला जीवन म्हणायचं. जर तुम्ही म्हणत असाल की मी कोणासाठी जगू, कशासाठी आलो आहे, मग त्याला जीवन म्हणायचं नाही, मग त्याचा अंत फार वाईट होतो. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक उद्देश आहे, तो म्हणजे जगणं. आणि आपण जगतो कशाला हे सगळ्यांना माहीत पाहिजे. ठीक आहे, कोण मुलासाठी जगतं, कोण आईबापासाठी जगतं, कोण प्रेमासाठी जगतं. प्रेम म्हणजे कोण, लवर्स नाही, आपली धर्मपत्नी, ठीक आहे, सखी, आपण त्याला सखी म्हणतो, बरोबर आहे का नाही. मग त्याचा हा मेन उद्देश आहे. एखाद्या डॉक्टरने साधी जेलेसिनची गोळी दिली आणि त्याला असं वाटतं डॉक्टर खूप चांगला आहे, कारण विश्वास त्याचा. हे बघा, डॉक्टर तुम्ही स्वतः आहे. ठीक आहे, कुठलाही डॉक्टर बिना न सांगता म्हणू शकतो का ह्याला ही बिमारी आहे. डॉक्टरपाशी तुम्ही गेला तर डॉक्टर विचारतो तुम्हाला काय झाले, त्यानंतर त्याला कळतं की तुम्हाला काय झाले. तसंच आहे, तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनातल्या गोष्टी दुसऱ्याला सांगत नाही तोपर्यंत तुमचं मन हलकं होणार नाही. मग तुम्ही असं जळत राहणार, काय बाई ती पुढं चालली आहे आणि मी मागं राहिली आहे, असंच करत राहणार. मग त्याचा नवरा एवढा भारी, हे आमचं बघा असं बसलं आहे, त्याचं पोरगं एवढं पुढे गेलं आहे, आमचं कार्टं बघा असं बसलं आहे. असं व्हायला नको. कारण की ज्या व्यक्तीला तुम्ही आपले ज्या मनातल्या भावना व्यक्त करणार आहेत ती व्यक्ती आपल्या विश्वासातील पाहिजे. नाहीतर ज्या व्यक्तीला तुम्ही हे शेअर करता